गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जडाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी। सर्व मंगल्य मांगल्य शिवे शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वंदे देव उमापति सुरगुरुम वंदे जगत कारणम वंदे जगत भूषण मृगधर वंदे पशूनाम पति। वंदे सूर्यशशांक वयनी नयन वंदे मुकुंद प्रियम वंदे भक्त जनाश्रय च वृंद वंदे शिव शंकर। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगहारं सदा वसन्तं हृदयविन्दे भवन भवानी सहित नमामि। ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव। आपलं मन आणि वाणीला शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी भगवंताचं आपण भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे।
काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ गंगे हो भगवान चौऱ्या महादेवाच्या कृपेने महाशिवरात्री निमित्त शिव महापुराण कथेचं या ठिकाणी खूप छान असं आयोजन चौऱ्या महादेव संस्थान समिती व आपल्या या शिलवाडा नगरीचे सर्व भाविक भक्तांनी खूप छान असं आयोजन केलेलं आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण या कार्यक्रमाला तन मन धनानं आपण सहकार्य करतात आणि आपले संस्थानचे सर्व कार्यकर्ते भाविक भक्त रात्र दिवस झटतात। त्या कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आज महाशिवरात्री आहे आज म्हणजे सर्व इकडे आनंदाचं वातावरण आहे। सर्व शिव मंदिरामध्ये तुम्ही कुठे बघा आज गर्दीच गर्दी आहे। जिकडे बघावं तिकडे गर्दी आणि जिकडे पाहावं त्या साऊंड मध्ये भगवान भोलेनाथाचं भजन गीत ऐकायला मिळत आहे। गावोगावी फराळ पाणी किती आनंद आहे।
या महाशिवरात्रीच्या भगवान चौऱ्यामार्ग संस्थान व माझ्याकडून सर्वांना महाशिवरात्रीच्या कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अवघे चित्रलोके, अवघे चित्रलोके, साऊंड, अवघे चित्रलोके, आनंदाचे आता, आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त गेले, चरणी भोलेनाथा चित्त गेले, चरणी भोलेनाथा चित्त गेले। ओ अवघे चित्रलोके, अवघे चित्रलोके, आनंदाचे आता, आनंदाचे जय भोलेनाथ। चरणी जगन्नाथा चित्त गेले, चरणी शंकराचा चित्त गेले, चरणी महादेवाचा चित्त गेले। चैतन्याची शोभा, चैतन्याची शोभा, शोभत असेल, शोभत। जय भोलेनाथ। अरे चरणी जगन्नाथा चित्त गेले, चरणी महादेवा चित्त गेले, चरणी शंकराचा चित्त गेले। चित्रलोके, अवघे चित्रलोके, आनंदाचे आता, आनंदाचे आता। जय शंकरा। चरणी शंकराच्या चित्त गेले, चरणी महादेवाच्या चित्त गेले, चरणी भोलेनाथाच्या चित्त गेले। बोला पार्वती पते हर हर महादेव। आज महाशिवरात्री आहे आणि काल 25 तारखेला प्रदोष होता। काल प्रदोष आणि आज महाशिवरात्री। खूप छान असा योग आलेला आहे। प्रदोष आणि महाशिवरात्री हे जोडमध्ये आलेले आहे। जो कोणी 12 महिने सुद्धा पूजा पाठ उपवास व्रत करत नसल, परंतु आज या महाशिवरात्रीला जो व्रत उपवास करतो, भगवंताचं भजन करतो, त्याला जीवनामध्ये त्याला भगवान शिवजी नक्की फळ देतात। आजच्या महाशिवरात्रीचं खूप मोठं असं महत्त्व आहे। बेल आणि बेलाचं वृक्ष आणि रुईचं वृक्ष हे दोन्ही वृक्ष आपण एकामध्ये लावले पाहिजे। बेलाचं वृक्ष आणि रुईचं वृक्ष हे जर दोन्ही एकात लावलं तर अतूट असं लक्ष्मी प्राप्त होते। आपण शिव मंदिरामध्ये जातो,
गेल्यानंतर पूजा पाठ वगैरे करतो आणि पूजा झाली, जे बेल असते शिवजीवर त्यातलं एक पान आपल्या घरी आणायचं आणि ते पान आपल्या घरातनी ज्या डब्यात आपण पैसे ठेवतो, जे काही तिजोरी असन हे त्याच्यातनी ते ठेवायचं. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते. बेलाचं पान घरी आणायचं आणि ते डब्यात ठेवायचं. आज महाशिवरात्री निमित्त आपण घरामध्ये मातीपासून एक असं विधीपूर्वक एक शिवलिंग असं तयार करायचं, रेतीपासून मातीपासून. पण त्याची आपल्या घरी दूध वगैरे किंवा जल टाकून जरी आपण पूजा केली तर याचं खूप असं महत्व आहे. माती आणि एक तर माती घ्या, नाही तर मग रेतीपासून असं तयार करायचं, त्याचं पूजा पाठ करायचं बेल फूल वगैरे टाकून आणि 108 वेळा ओम नमः शिवाय जप करायचा. हे आहे पार्थिव शिवलिंग. आपल्या घरी जे दुःख दारिद्र्य आहे, व्यवसाय चालत नाही, तर त्यानं आपला व्यवसाय चालन, आपली प्रगती होईल. आणि ते पार्थिव शिवलिंग सायंकाळच्या वेळेस पाणी टाकून ते हे करून टाकायचं, विसर्जन करायचं. कारण या कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं खूप मोठं महत्व आहे. त्याने खूप लवकर भगवान शिवजी प्रसन्न होतात. आपल्याला वाटत असन आपण घरामध्ये नेहमी बिमार राहतो, आपल्याला पोटाचा त्रास आहे, किडन्या गेलेल्या आहे, लिव्हर फेल आहे, कॅन्सर आहे, तर भगवान शिवजीला 8 बोरं घ्यायचे, त्यातले 7 बोरं भगवान शिवजीला असे अर्पण करायचे. आपल्याला जो काही विकार असन तर ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसू लागल. भगवान शिवजीला बोरं खूप आवडतात. भगवान शिवजीची पूजा करताना शिवलिंगाला कुंकू लावू नये. आपल्याला माहित नसते, आपण येतो डायरेक्ट कुंकू लावून देतो. भगवान शिवजीला कुंकू आणि हळद चालत नाही. लावायचा असन तर गणेशजी, कार्तिक स्वामी, समजलं का? भगवान शिवजीला कुंकू आणि हळद चालत नाही. आज महाशिवरात्री आहे आणि या शिवरात्री निमित्त आज भगवान शिवजीला आपण बेल फूल, धोत्र्याचे फळ, अभिषेक आज सर्व भक्त करत आहे.
भगवान शिवजीला आपण काय काय अर्पण केल्यानं भगवान शिवजी आपल्याला काय काय फळ देते पा भगवान शिवजीला धोत्र्याचं फळ अर्पण केल्यास आपल्या इथे खूप दिवस झाले संतान नाही, खूप दिवस झाले लग्न झालेलं आहे, 17-18 वर्ष संतान नाही, त्या व्यक्तीला संतान होण्याचा योग असतो. आणि काळा धोत्रा जर भेटला तर ते खूपच छान. काळा धोत्रा कमी असतो पण भेटला तर खूपच छान असतो. आणि बेलाचं पान अर्पण केल्यास आपल्याला कोणतं संकट येत असेल तर ते संकट टळते. म्हणून शिवजीला बेलाचे पान आपण अर्पण केले पाहिजे. हे बोला शंकरा, हे बोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हो हे बोला शंकरा, शंकरा, हे बोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोला शंकरा, गळ्यामध्ये रुद्राचा माळा, लाविले भस्म माळा, गळ्यामध्ये रुद्राचा माळा, लाविले तू भस्म कपडा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोला शंकरा, शंकरा, हे बोला महादेवा. साखर अर्पण केल्यास भगवान शिवजीला साखर अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. भगवान शिवजीला दूध अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते. भगवान शिवजीला तांदूळ अर्पण केल्यास आपल्याला धनाची प्राप्ती होते. आपण जे जे अर्पण करू भगवान शिवजी आपल्याला त्याचं फळ देत आहे. गाईचं तूप अर्पण केल्यास शक्ती तेज होते. इलायची अर्पण केल्यास आपल्या इथे दारिद्र्य आहे त्याचा दारिद्र्याचा नाश होतो. ह्या गोष्टी आपण भगवान शिवजीला अर्पण केल्यास महाशिवरात्रीला आपलं भाग्य उजळते. भगवान शिवजीला जे कोणाला चालत नाही धोत्र्याचं फळ कोण्या देवाला चालत नाही.
फक्त भगवान शिवजीला चालते. जे कोणाला चालत नाही ते भगवान शिवजीला चालते. उजळले भागे आता, उजळले भागे आता, उजळले भागे उजळले भागे आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, हो अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडिये ना, पद्मनाभ जोडिये ना, ओ पद्मनाभ जोडिये ना, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम लाभ. पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. अजून भगवान शिवजीला काय आवडते? लाल चंदन. भगवान शिवजीला लाल चंदन खूप आवडते. भगवान शिवजीला लाल चंदनाचा असा लेप लावायला पाहिजे. अजून भगवान शिवजीला काय आवडते? भस्म. भगवान शिवजीला भस्माचं असं त्रिकुंड लावायला पाहिजे. आपण भगवान शिवजीचे भक्त आहात तर आपण सुद्धा पूजा करताना भस्म लावायला पाहिजे. आणि सायंकाळच्या वेळेस ते धुवून काढायला पाहिजे, असा त्याचा नियम आहे. आपल्या जीवनामध्ये आपण एकतरी बेलवृक्ष लावला पाहिजे. कारण आपण एक बेलवृक्ष जर लावत असाल तर आपल्याला 1 कोटी शिवलिंग शिव मंदिर बांधण्याचा पुण्य मिळते.
पा एक बेलवृक्ष लावला तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळते. म्हणून फक्त बेलाच्या झाडाचे पानच नका तोडू. समजलं का? कमीत कमी प्रत्येकानं आपल्या या नगरीमध्ये हर घरी भक्त आहेत. महादेवाचे भक्त हर घरी आहेत. तर हर घरी बेलाचं वृक्ष आपण लावलं पाहिजे. हर घर में एक ही नाम, जय श्री राम. हर घर में एक ही नारा गूंजेगा. शेलवाड़े का बच्चा बच्चा बोलो जय शिव जानो बोलेगा. शेलवाड़े का बच्चा बच्चा जय भोलेनाथ बोलेगा. हर घर में एक ही नाम, जय शिव राम. हर घर में एक ही नाम, जय भोलेनाथ बोलेगा. आपल्या हाती पैसा का राहत नाही आणि पैशाशिवाय काही होत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या हाती पैसा राहिला पाहिजे. पैसा का राहत नाही त्याचं कारण काय? आपण किती कष्ट करतो परंतु घरी गरिबीच राहते. कारण ज्या वेळेस आपण जेवण करतो रोज सायंकाळी सर्व कुटुंबाचे जेवण होऊन जातात आणि जेवण केल्यानंतर जे काही आपल्या इथे भांडे कुंडे राहतात ते भांडे कुंडे आपण न घासता रात्रभर तसंच ठेवतो. ज्या घरी भांडे कुंडी रात्रभर तसे ठेवतात त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते. किती भी धावा पयत रहा किती दिन भागेंगे. म्हणून आपल्या घरात जर पैसा राहिला असा आपल्याला वाटत असेल तर आपण जेवण केलेले सर्व भांडी कुंडी हे सायंकाळच्या वेळेस धुवून घेतलं पाहिजे. आपल्याला वाटतं आपला व्यापार चालत नाही, आपली दुकानदारी बंद पडलेली आहे. असं जेव्हा वाटते भीमसेन नावाचा कापूर आपण घरामध्ये असा ते फिरवला पाहिजे.
आणि जे दुकानाची आपली तिजोरी आहे त्यामध्ये एक अशी पुडी बांधून ठेवली पाहिजे. कोणता कापूर? भीमसेन नावाचा. त्यानं जे आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते निघून जाते. त्यावेळचा जो काळ होता त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती. पहिले परिस्थिती खूप बिकट होती. आपल्या आईला मुलगा म्हणतो, आई मला खीर खा वाटते. आई म्हणते, बाबा रे मी आता कुठून आणू खिरीसाठी काही. परंतु बाल हट्ट, लहान मुलाचं काय असते, हट्ट करते. नाही आई मला खीरच खायची आहे, मला खीरच पाहिजे. आईनं इकडून तिकडून साखर दूध रवा आणून त्याची खीर केली आणि इकडे खीर चुलीवर शिजत आहे, गरम होत आहे. खीर शिजली आणि ते थंड होण्यासाठी आईनं अशी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी तो बाळ खूप दिवस झाले खीर खायला मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी तो बसलेला आहे. तेवढ्यात साधू येतो आणि तो भिक्षा मागतो. त्या मुलानं खीर खाल्ली नाही, परंतु आपल्या दारामध्ये जो भिक्षाकरी आला त्याला ते खीर त्या साधूला खायला दिले. पहा कधी कधी अशी परिस्थिती असते, आपल्या घरी सण असते, दिवाळी असते, पण परिस्थिती कधी कधी आपल्याला तेही भेटत नाही, अशी बी वेळ असते. एक वेळ काय झालं, आपल्या भारत देशावर, महाराष्ट्रावर खूप असं संकट आलं होतं. आपल्या महाराष्ट्रावर खूप असे अत्याचार होऊ लागले होते. त्यावेळेस एवढा अत्याचार मनुष्याला गावात राहणं सुद्धा कठीण झालं होतं. मंदिरं पाडणं सुरू झाले होते. गावातले जे मंदिर आहेत त्यांना बी कुलप लागले होते. अशी वेळ होती. मंदिरावर जे झेंडे होते ते झेंडे सुद्धा काढून टाकण्याची वेळ आली होती. हे सर्व आपल्या डोळ्यानं
आमच्या माता त्या बघत होत्या कसं करावं कसं होईल. आणि ह्या बघणाऱ्या ह्या माता दुसरं तिसरं कोणी नसून माता आमच्या जिजाबाई होत्या. एक दिवस एक साधू गावामध्ये आला आणि भिक्षा मागत आहे. माता म्हणाली, महाराज मी तुम्हाला भिक्षा देणार हे नक्कीच, परंतु तुम्ही हे सांगा या भारतावर या महाराष्ट्रावर खूप असं संकट आलेलं आहे, हे कधी दूर होईल. त्या महाराजांनी ऐकून घेतलं आणि त्या महाराजांनी जिजामाताला प्रसाद दिला. प्रसाद दिल्यानंतर तुझ्या कुशीमध्ये जो वाढत आहे, तुझ्या गर्भामध्ये जो वाढत आहे, तोच येणाऱ्या काळामध्ये या भारताचं या महाराष्ट्राचं तोच संकट दूर करन. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज की. ज्यावेळेस माताच्या कुशीमध्ये छत्रपती शिवाजी होते त्यावेळेस बाबा तुझा जन्म झाल्यानंतर तुला खेळाले असे खेळणं मिळणार नाही. तुला जन्म झाल्यानंतर तुला हाती तलवार घ्यावा लागेल, तुला हाती भाला घ्यावा लागन, तुला हाती ढाल घ्यावा लागन, तुला हाती शस्त्र घ्यावा लागन आणि शस्त्राबरोबर शास्त्र सुद्धा घ्यावा लागन असं जिजामाता म्हणाले. ज्यावेळेस गर्भामध्ये होतं बाळ त्यावेळेस जिजामाता रामाच्या कृष्णाच्या भगवद्गीता ह्या गोष्टी वाचन करत होत्या. भगवंताचं नाम घेत होत्या आणि आपल्या पोटावरून हात फिरवत होत्या. तुला हाती शस्त्र घेऊन तुला सर्वांच्या सभासदामध्ये बसायचं आहे असे जिजामाताला डोहाळे लागत होते. ज्यावेळेस बाळ जन्माला आलं हे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून जिजामातेच्या कृषीतून जो जन्म झाला तो छत्रपती शिवाजी महाराज होय. एकच राजा हो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. एकच
किल्ल्याच्या दगडावर भगवा झेंडा दुरून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर हो पुन्हा जन्मजा हो पुन्हा जन्मजा अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर जय भवानी माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर वा माझ्या देवाचं नाव गाजत गळ किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजत गळ किल्ल्याच्या दगडावर हरी बोल हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर हो प्राणपणाने लढले मावळे भरताच्या राजावर शिवराजा माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजत गळ माझ्या देवाचं नाव गाजत गळ वा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर जय भोलेनाथ शिवरायाचं नाव गाजत गळ माझ्या देवाचं नाव गाजत गळ माझ्या देवाचं नाव गाजत गळ किल्ल्याच्या दगडावर असा आहे संताचा प्रसाद. त्या मुलानं त्या साधूला खीर दिली. माता जिजामातानं खीर दिली. हा संताचा प्रसाद आहे. पा त्या साधूनं एवढा आशीर्वाद दिला. तुझ्या इकडे एवढी मोठी धन संपत्ती राज्य राहील. तू किती पैसा खर्च कर, तो खर्च करणं होणार नाही. एवढी धन दौलत राहील असा आशीर्वाद त्या साधूनं दिला. हा संताचा प्रसाद आहे. संत कृपा झाली
कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली पते हर हर महादेव। तुम्हाला यानंतर सुद्धा एक सत्य घटना सांगत आहो। संताचा प्रसाद काय असते। आज योगायोग आमच्या आईचं माहेर आहे आकदवाडा, काडे परिवार। ही गोष्ट आहे कमीत कमी 65 वर्ष आधी, 65, 67, 68 एवढ्या वर्षी आधीची गोष्ट आहे। त्या गावामध्ये एक संत आले, सिद्ध शांतीनाथ बाबा। शांतीनाथ बाबाचा आश्रम पंढरपूर येथे आहे, वाढवणा या ठिकाणी आहे आणि सावंगीला सुद्धा या ठिकाणी मठ आहे। आणि त्या काळामध्ये ते असे गावाला भेटी देत होते आणि त्यावेळेस काही अशा काही मोटार गाड्या नव्हत्या, अशा बंडीमध्ये बसून वगैरे येत होत्या। आमची आई लहान होती, मग ते मंदिरावर आले। बाबा 6-6 महिने मौन ठेवतात, ते बोलत नाहीत। त्यावेळेस बी योगायोग त्यांना मौनच होतं। 6 महिने बोलतात, त्यानंतर मौन राहत। मग गावामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी संत सिद्धी शांतीनाथ बाबा त्या ठिकाणी आले आणि संत आपल्या गावात आले म्हणून आपल्या गावातील सर्व त्या ठिकाणी सर्व महिला पुरुष बाल गोपाल असे त्या ठिकाणी जमा झाले।
बाबा असे बसले असताना सर्व बाबा आला म्हणून गावातील पैसेवाल्यांना जे पैसेवाले आहेत आपल्या लेकराला चांगले चांगले कपडे घालून पावडर लावून असं अटेशन मध्ये आणलं. आता आमच्या आईची परिस्थिती म्हणजे खूपच अशी कठीण होती. खायला सोय लागत नव्हती. 1 डझन लेकरं होती त्यांना. 6 भाऊ 6 बहिणी. नाही रिअली तुम्हाला सत्य कथा सांगत आहोत, समजलं का? 1 डझन लेकरं. आज भी माझ्या आईची आई आहे. आज भी पुरं गाव हिंडून येते. तर असे खूप असे त्या ठिकाणी बालगोपाल असे बसले होते चांगले चांगले कपडे घालून. आता आमची आई होती सर्वांच्या मांग. मोठ्या घरचे म्हणजे असे पुढे जसं. आता आईचा ताल काय, कपडे फाटके, लहान होती अशी छोटी एकदम. इकून नाकात शेंबूड, केस कुकडे असा ताल. एवढ्या मोठ्या पब्लिक मधून शांतीनाथ बाबांना बोलावलं आणि एक प्लेट आंब्याची माझ्या आईला खायला दिली. एवढ्या मोठ्या आणि सर्वांच्या इकडे दिसाला केस कुकडे, नाकाले शेंबूड. ही संत कृपा आहे. संतापशी भेदभाव नसते. ना कोणी लहान ना कोणी मोठा. संताला हा दुजे भाव नाही. तो जो प्रसाद आहे योगायोग, हे तुमच्या समोर शिवमहापुराण कथा सांगत आहे. बोला संत शांतीनाथ बाबा की जय. आणि एक दिवस भेटले आणि शांतीनाथ बाबा आता माझ्या घरून येऊन गेले. आणि ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट सांगितली ती खूप असे भारावून गेले. हा संताचा प्रसाद. उचनीच काय नेने भगवंता, उचनीच काय नेने भगवंता, उचनीच काय नेने भगवंता, उचनीच काय नेने भगवंता. सनातन धर्मामध्ये असं 4 युग सांगितलेले आहे. किती युग? 4 युग. सतयुग मध्ये भगवान शिवजीची कशा प्रकारे पूजा करत होते. सतयुगातनी मोत्याच्या शिवलिंगाची पूजा करत होते. त्रेता युगात
सोन्यापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा होत होती. द्वापर युगात पारसपासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा होत होती आणि कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. कारण या कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाला खूप असं महत्त्व आहे. शांतता ठेवा. राम 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 श्री राम 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 श्री राम 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 हरे बोल. टाळ्या वाजव म्हणा. श्री राम 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 श्री राम राम राम. एका गावामध्ये एक दासी राहत होती. ती दासी आपल्या गावामध्ये आलेल्या साधू संतांचं खूप सेवा करत होती. त्या साधू संतांना भोजन देणं, पाणी देणं अशी ती दासी संताची सेवा खूप करत होती. त्या दासीनं आपल्या जीवनामध्ये खूप सेवा केली म्हणून त्या दासीच्या पोटी नारदजीचा जन्म झाला आहे. नारद ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. नारदानं लहानपणापासून आपल्या आईची केलेली सेवा त्यांनी बघितली. कारण नारदाला माहित होतं की आपली आई आलेल्या गावामध्ये साधू संतांना अन्नदान
जल देणे अशी सेवा करत आहे. भगवान शिवजी पार्वती मातेला सांगतात, पार्वती बघ, नारद सुद्धा किती सेवा करत आहे. नेहमी कोठे ना कोठे नारदजी भ्रमण करत राहतात. त्यांच्या सेवेत किती शक्ती आहे. एक दिवस भगवान शिवजीचे असे चरण पकडले आणि नारद देव म्हणाले, मला तुमच्या सोबत येऊ द्या. नारदजी म्हणाले, भगवान शिवजी म्हणाले नारदाला, तुमच्या आईनं साधू संतांची खूप सेवा केलेली आहे. तुम्ही म्हणता तर सोबत यायचंच असाल, पहिले तुमच्या मातेला विचारून या. आणि नारदजी आपल्या आईला विचारत आहे, मला भगवंतासोबत जायचं आहे. आपली आई म्हणते का साधू संन्यासाच्या सोबत जा, संन्यासी बन. आपल्याला आपली आई म्हणते का कधी साधू सोबत जा, संन्यासी बन म्हणते का? नाही. शिवजी पार्वतीला म्हणतात, नारदाची सेवा बघ, नारदाची शक्ती बघ, नारदाचं तप बघ, नारदाची भक्ती बघ. पहा किती भक्ती करत आहे नारद. नारदा, तुझ्या आईनं खूप सेवा केली. नारद इकडे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करत आहे. त्यावेळेस तुमची आई वारेल, त्यावेळेस तुम्ही माझ्या सोबत ये जा, असे कोण म्हणाले? भगवान शिवजी म्हणाले. नारद रोज ओम नमो शिवाय, ओम वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सारखा ते जप करू लागले. आणि नारदजीची आई त्या ठिकाणी येऊन पाहत आहे, एक दिवस माझा मुलगा संन्यासी तर बनणार नाही ना. एक दिवस काय झाले, नारदाची आई जनावराला असा चारा टाकण्यासाठी गेली असता त्या कोट्यामध्ये नारदाच्या आईला सर्प दंश झाला आणि नारदाची आई त्या ठिकाणी मरण पावली. नारदाला खूप दुःख झालं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आई वारली. नारदाने आईचा अंतिम संस्कार केला. पण नारदाच्या आईने किती सेवा केली, म्हणजे नारदावर किती संस्कार केले. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, हिजल तुझी छाया छाया जिजळून तुझ्या शिव्यावर मिळेल चुकाची काय रे बाळा.
तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे बाळा मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया तुला मिळेल मोटर गाडी तुला मिळेल बायको पोरा जनगोत्र मित्र परिवार आई बाप मिळणार नाही हे भान राहू दे थोडे आई बाप मिळणार नाही हे जाण राहू दे थोडे विसरू नको रे आई बापाला हो विसरू नको रे आई बापाला तुझ्याची काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची काया रे बाळा मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया ओ आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनागार. नारदाला जसे आईनं संस्कार केले तसेच आपण आपल्या मुलावर सुद्धा संस्कार करायला पाहिजे. आपण आपल्या मुलाला अष्टगंध टीका लावला पाहिजे. आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ रुद्राक्षाची माळ घालायला पाहिजे. आपल्या गावामध्ये हरिपाठ असतो. रोज सायंकाळी हरिपाठाला पाठवलं पाहिजे. भजन कीर्तनाला आपण गेलं पाहिजे. आपल्या मुलावर असे आपण संस्कार केले पाहिजे. जर आपण अशा प्रकारचे संस्कार केले नाही तर एक दिवस तुम्हाला म्हणजे त्याची प्रस्थान होईल, दुःख होईल. आज माझा मुलगा दारू पिते, व्यसनाचे आहारी गेले, म्हणून हे जर आपल्या मुलावर चांगले संस्कार केले तर आपला मुलगा संस्कारी बनेल. हे जरी नाही काल तर पुढे दुसरा येईल. हे जरी नाही काल तर हे जरी नाही काल तर पुढे दुसरा येईल. हे जरी नाही काल तर हे जरी नाही काल तर येईल. हे जरी नाही काल तर सरळी शेवटीला काळ बांधून येईल. सरळी शेवटीला काळ बांधून सरळी शेवटीला काळ बांधून सरळी शेवटीला
हर हर महादेव. अरे प्रल्हाद भाऊ, या रूम मध्ये मग मोबाईल राहायला पाहावर तुम्ही. मोबाईल राहिला तिथे मला लक्षच नाही. बाईजी चंद्रकला तुझा ना भरोसा. नंतर नारदाची आई वारली आणि अंतिम संस्कार करून नारदजी या ठिकाणी मोकळे झालेले आहे. आणि नारदानं आता एक निश्चय केला की आपण नारदानं निश्चय केला आणि ते एका मोठ्या जंगलामध्ये ते चालले गेले. आणि त्या जंगलामध्ये गेल्यानंतर नारदाला काही सुचत नाही. मोठं असं एक झाड बघितलं आणि त्या झाडाखाली बसून आपली तपस्या नारदजी करत आहे. तपस्या करून आपला त्यांनी जप सुरू केलेला आहे. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. असे अनेक वर्ष त्यांनी तपस्या केली असता भगवान शिवजीनं त्यांना दर्शन दिलं. मोठमोठ्या अशा जटा, हातात त्रिशूल, डमरू, नंदीवर बसून भगवान शिवजीनं नारदाला दर्शन दिलेलं आहे. भगवंत त्या ठिकाणाहून नारदाला दर्शन देता डायरेक्ट गायब झाले. आणि एक झलक पाहण्यासाठी नारदजी त्या ठिकाणी मोठमोठ्यानं आपला मंत्राचा जप त्या ठिकाणी करत आहे. आकाशातून आकाशवाणी झाली, नारदजी तुमची सध्या कच्ची भक्ती आहे म्हणून तुम्ही अजून तपस्या करायला पाहिजे असं आकाशातून आकाशवाणी झाली. शिवजी म्हणाले, मी थोडं दर्शन दिलं नसतं तर तू त्या ठिकाणाहून पळून गेला असता. म्हणून भगवान शिवजीनं एक नारदाला झलक दाखवली. म्हणून नारदाला म्हटलं की तू सध्या कच्चा आहे, भक्ती करून तुम्ही पक्के व्हा. दुसऱ्या जन्मात नारद ब्रह्मदेवाचा पुत्र बनला. एका दासीचा पुत्र नारद. शिवजी पार्वती मातेला सांगतात, शिवमहापुराण कथेच्या भक्तीने ब्रह्माजीचा पुत्र नारद बनला. एवढी शक्ती या भगवंताच्या नामात आहे, या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. हरि नाम घे फुकाचे, हरि नाम घे फुकाचे, जप मानवा तू वाचे, सतीन बंद सारी अवकाश ह्या जीवाचे, सतीन बंद सारी अवकाश ह्या जीवाचे. हरि नाम घे फुकाचे, हरि नाम घे फुकाचे, जप मानवा तू वाचे, सतीन बंद सारी अवकाश ह्या जीवाचे, सतीन बंद सारी अवकाश ह्या जीवाचे. नीलबंध सारे भोपास या जीवाचे,
बसरेत करीत कामा नच जाई पुण्यधामा सदे करीत कामा जाई पुण्यधामा बसरे करीत कामा नच जाई पुण्यधामा बसरे करीत कामा कामात लक्ष रामा कामात लक्ष रामा वर ठेवी अंतरीचे कुंडलीला बंद सारे भवमासया कुंडलीला बंद सारे भवमासया हरिनाम घे तुकाचे हरिनाम घे मुखाचे जप मानव तुवाचे तुटतील बंद सारे भवपासया जीवाचे तुटतील बंद सारे भवपासया जीवाचे पार्वती मते हर हर महादेव काल आपण काही ज्योतिर्लिंगाची आपण कथा श्रवण केलेली आहे. आता 7वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ. भगवान शिवजीने काशीला निर्माण केलेला आहे. काशी जी आहे हे भगवान शिवजीनं निर्माण केलेली नगरी आहे. या काशी नगरामध्ये कितीही प्रलय आला सुनामी आली तरी या काशी नगरीला काही फरक पडत नाही. कारण ही काशी नगरी भगवान शिवजीनं निर्माण केलेली आहे. आणि ही काशी नगरी भगवान शिवजीच्या त्रिशूलवर उभी आहे. आणि त्या त्रिशूलचं नाव आहे विजय त्रिशूल. पार्वती माता भगवान शिवजीला म्हणाल्या, या ठिकाणी भगवान शिवजीनं या काशी नगरीमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी माता पार्वती माताच्या म्हणण्यानुसार भगवान शिवजी या काशी नगरामध्ये प्रगट झाले आहे. पार्वती मातेच्या म्हणण्यानुसार भगवान शिवजी प्रगट झाले. त्या ठिकाणी भगवान शिवजीचं काशी विश्वनाथाचं ज्योतिर्लिंग आहे. बोला भगवान काशी विश्वनाथ की जय. जय. काशी केली मथुरा केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली मी द्वारका. अन असा देव नाही माझ्या भोल्यानाथाचा. हो असा देव नाही माझ्या भोल्यानाथाचा. काशी केली मथुरा केली द्वारका. काशी केली मथुरा केली द्वारका. असा देव नाही माझ्या भोलेसारखा. असा देव नाही माझ्या भोलेसारखा.
हर हर महादेव. यानंतर येते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकमध्ये आहे. या नगरीमध्ये खूप दुष्काळ पडला होता. त्या ठिकाणी दुष्काळ असल्यामुळे गावातील सर्व लोक ते नगरी सोडून असे चालले असता त्या ठिकाणी गौतम ऋषीने तप केलं. गौतम ऋषीनं खूप दिवस तप केलं आणि वरुण देवाला प्रसन्न केलं. वरुण देव प्रसन्न झाले आणि त्या नगरामध्ये खूप असा पाऊस पडायला लागला आणि त्या पावसामुळे त्या ठिकाणी जो एक अशी विहिरीसारखा गड्डा होता तो गड्डा त्या ठिकाणी भरला. गावामध्ये खूप असं पाऊस आल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं आणि त्या ऋषीच्या पत्न्या पाणी भरण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे आणि गौतम ऋषीची सुद्धा पत्नी त्या ठिकाणी गेलेली आहे. या ऋषी पत्न्यामध्ये ते म्हणत होत्या पहिले पाणी मी भरीन, ते म्हणत होत्या पहिले पाणी मी भरीन आणि त्या ऋषी पत्नीमध्ये असं भांडणं लागलेले आहे आणि ह्या भांडणाचं कारण त्या ऋषी पत्नी आपल्या पतीला सांगत आहे. गौतम ऋषीची पत्नी आम्हाला असं बोललेली आहे म्हणून बाकीच्या ऋषी ज्या पत्नी होत्या त्यांना खूप राग आलेला आहे आणि त्यांनी एक दिवस भगवान गणेशजीची आराधना केली आणि त्या ठिकाणी भगवान गणेशजी प्रगट झाले. आणि ऋषींना म्हणू लागले ऋषी हो काय पाहिजे सांगा. ऋषी म्हणाले गणेशजी तुम्ही एका गायीचं रूप घ्या आणि गौतम ऋषीच्या शेतामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चरायला जा. ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गायीचं रूप घेऊन गौतम ऋषीच्या शेतामध्ये असं पीक पाणी गवत खासान त्यावेळेस गाय म्हणून तुम्हाला गौतम ऋषी तुम्हाला हाणायला येईल. ज्यावेळेस तुम्हाला ते असं मारतील त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी मरून जा. मरणाचं असं नाटक करा आणि भगवान गणेशजीनं त्या ठिकाणी मरणाचं नाटक केलेलं आहे.
मग हे वार्ता सर्व ऋषींना माहीत पडलं. गौतम ऋषीनं गो हत्या केली. तू खूप पाप केलेला आहे, कारण आता तुला गो हत्या केल्यामुळे या नगरीमध्ये राहण्याचा तुला काही अधिकार नाही. म्हणून गौतम ऋषीला त्यांनी दंड दिला. तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करा, तप करा. जेव्हा तुम्ही या पृथ्वीला प्रदक्षिणा मारून येसाल तेव्हा तुम्हाला या गावामध्ये प्रवेश मिळेल. गौतम ऋषींनी त्या ठिकाणी भगवंताचं शिवलिंग असं ठेवलं आणि ते असं तपस्या करत आहे. त्यांच्या तपस्या बघून भगवान शिवजी प्रगट झाले आणि गौतम ऋषीला म्हणाले, गौतम ऋषी तुला काय पाहिजे सांग. गौतम ऋषी म्हणाले, देवा मला काही नाही पाहिजे. भगवान शिवजीला गौतम ऋषी म्हणाले, देवा मला माफ करा, माझ्या इकडून गो हत्या झाली. भगवान शिवजी म्हणाले, अरे गौतम ऋषी तू काही केलेलं नाही, तू पापी नाही. या बाकीच्या ऋषीनं तुझ्यावर षड्यंत्र रचलेलं आहे. तू सांग, तू जर म्हणशील या बाकीच्या ऋषीला मी या त्रिशूलनं मारून टाकतो, धडापासून शिर अलग करून टाकतो. गौतम ऋषी म्हणाले भगवान शिवजीला, देवा तसं काही करू नका. त्यानं असं केल्यामुळेच मला तुमचं दर्शन झालं. पा गौतम ऋषी शिवजीला काय म्हणाले, त्या ऋषीनं माझ्यावर जे झड घेतलं, षड्यंत्र रचलं, म्हणून तर मी तुमची तपस्या केली, तुम्ही प्रगट झाले, त्यामुळे मला तुमचं दर्शन झालेलं आहे. तो तुझी इच्छा काय म्हणे. गौतम ऋषी म्हणे, माझी इच्छा एकच आहे म्हणे, देवा तुम्ही या त्र्यंबक नगरीमध्ये या ठिकाणी तुम्ही विराजमान होऊन जा. आणि गौतम ऋषीच्या म्हणण्यानुसार भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ते ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान त्र्यंबकेश्वर. बोला भगवान त्र्यंबकेश्वर भगवान जय जय. दुसरं म्हणा थोडं दोनच जास्त. अमृताऊनी गोड, अमृताऊनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताऊनी गोड, अमृताऊनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा कीर्तनी बसता नेत्र माझे लागले तरी बसता नेत्र पाणावले कीर्तनी बसता नेत्र नागविले मन माझे गुंतले विषय सुखा मन माझे गुंतले विषय सुखा मन माझे गुंतले विषय सुखा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबान घे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा जो शिव महापुराण जो श्रवण करतो त्या व्यक्तीला भय भीतीपासून मुक्ती मिळते. जो शिव महापुराण श्रवण करतो त्याला भय राहत नाही. शिव महापुराण श्रवण केल्याने भोग मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. आपल्याला वाटत असेल चुकीनं आपल्या जीवनामध्ये काही वाईट आपल्या हातून झालेलं आहे, ते निवारण्याचं काम शिव महापुराण कथा श्रवण केल्याने त्याचा लाभ मिळतो. जो शिव महापुराण कथा श्रवण करतो त्या व्यक्तीला मरण्याची कधी भीती वाटत नाही. जो शिव महापुराण कथा श्रवण करतो त्याला मरणाची भीती वाटत नाही. कारण त्यावेळेस ज्यावेळेस तो मरण पाहतो त्यावेळेस त्याला यमाचे दूत घेण्यासाठी नाही तर भगवान शिवजीचे दूत त्याला घेण्यासाठी येतात. जो शिवमहापुराण कथा श्रवण करतो त्याला शेवटी मरणाच्या शेवटी कोण येतो घ्यायला? भगवान शिवजीचे दूत येतात. देवदूत यानंतर 10 शिव ज्योतिर्लिंग आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ, औंढा नागनाथची ज्योतिर्लिंगाची कथा आहे. या दारुक वन मध्ये एक राक्षस राहत होता. तो ब्राह्मण देवताला खूप त्रास देत होता आणि ब्राह्मण देवता शिवलिंगाची
पूजा करत असताना त्यांच्यावर हे राक्षस हमला करत होते. एक दिवस तो ब्राह्मण पूजा चालू आहे आणि तेवढ्यात कोण पूजा करत आहे म्हणून त्या ठिकाणी ते राक्षस आले आणि त्या ब्राह्मण देवताला डायरेक्ट असे मारणं सुरू केलं. मारा तेवढ्यात त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रगट झाले. आणि भगवान शिवजी प्रगट होऊन त्या ना म्हणत आहे, सांगा तुम्हाला काय पाहिजे. ब्राह्मण देवता म्हणाले, तेव्हा आम्हाला काही नाही पाहिजे, तुम्ही या ठिकाणी प्रगट व्हा. आणि भगवान शिवजी त्या ठिकाणी नागेश्वराच्या नावानं त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. बोला औंढा नागनाथ भगवान की जय. यानंतर येत आहे घृष्णेश्वराची कथा. भगवान घृष्णेश्वराची घृष्णेश्वर महादेवाची कथा आहे. एका नगरामध्ये ब्राह्मण देवता राहत होती आणि त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाले, त्यांना मूलबाळ होत नव्हतं. ते पती पत्नी विचार करत होते, आपल्या लग्नाला खूप दिवस झालेले आहे, आपल्या घरी संतान नाही, एखादा मुलगा झाला तर बरं होईल. मग आपल्याला मुलगा नाही म्हणून त्या ब्राह्मण देवताच्या पत्नीने, तुम्ही असं करा, माझी एक लहान बहीण आहे, तुम्ही त्या लहान बहिणीशी तुम्ही विवाह करा, अशी ती मोठी बहीण म्हणाली. आणि त्या ठिकाणी मोठ्या बहिणीनं आपल्या लहान बहिणीशी ब्राह्मण दिवसाची लग्न लावून दिले. आणि त्या लहान बहिणीला एक असा एका मुलाला जन्म दिला. घरी खूप असं मुलगा झाल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं. परंतु इकडे मोठ्या बहिणीला वाटू लागलं, लग्न झालं तेव्हापासून माझा पती आणि लायनी बहीण माझ्यासोबत बोलत नाही. तिला खूप असं खराब वाटत होतं आणि तिला एक दिवस एवढा राग आला, या पती पत्नीला लहान बहिणीला रात्री झोपू दिलं आणि या मोठ्या बहिणीनं त्या मुलाला हे झोपल्यानंतर त्या मुलाचे अक्षरशः तुकडे करून टाकले. आणि हे तुकडे मोठ्या बहिणीनं यांना झोपीतून उठायच्या आधी एका नदी पात्रामध्ये फेकून दिले आहे.
आणि जोर जोरचे इकडे ती रडणं सुरू केलं. अरे या मुलाला कोण मारलं अशी आकात करू लागली, रडू लागली. परंतु तिची लहान बहीण ही भगवान शिवजीची खूप भक्ती करत होती. तिने त्या गोष्टीचा विचार केला नाही. रोज मातीपासून रेतीपासून असा पार्थिव शिवलिंग असा तयार करत होती आणि भगवान शिवजीच्या भक्तीमध्ये गर्क झालेली होती. तिच्या मनामध्ये विश्वास होता, तिच्या मनामध्ये भरोसा होता. भगवान शिवजी एक दिवस हे बाळ मला देणार. पा एक दिवस ती नदीच्या किनारी असं पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करत आहे, असा जप करत आहे. जप करता करता त्या पार्थिव शिवलिंगावर त्या मुलाच्या आईचे अश्रू त्या शिवलिंगावर पडले. जसे अश्रू पडतात त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रगट झाले आणि तिला म्हणत आहे, तुझा मुलगा मरण पावला तरी तू या ठिकाणी माझी भक्ती माझी तपस्या करत आहे. अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रगट झाले आणि जो मुलगा मरण पावला होता त्या मुलामध्ये जीव आला आणि तो मुलगा जिवंत झाला. तिच्या भक्तीमुळे भगवान शिवजी प्रसन्न झाले. कारण मुलगा वारला तरी ती भगवान शिवजीची तपस्या करत आहे, म्हणून भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि तो मुलगा भगवान शिवजीनं त्यांना दिला. तिचं नाव आहे घृष्णेश्वरी. म्हणून बोला, त्या ठिकाणी भगवान घृष्णेश्वरच्या रूपामध्ये भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. बोला भगवान घृष्णेश्वर की जय. अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण 11 ज्योतिर्लिंगाची कथा आपण श्रवण केलेली आहे. आता आपण जे 12वं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे रामेश्वरम. रामेश्वरमला श्रीराम प्रभूने रामेश्वरम येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे. भगवान श्रीराम प्रभूला ज्या ज्या वेळेस कोणतं त्यांना काम करायचं होतं
कोणतंही काम असो ते काम करण्यापूर्वी भगवान शिवजीची ते आराधना करत असत. म्हणून ज्या वेळेस रावणाशी युद्ध करायचं होतं, म्हणून भारत देश आणि श्रीलंका देश यामध्ये खूप मोठं असं समुद्र आहे. या थडीहून त्या थडीवर जात येत नसल्यामुळे त्या ठिकाणी श्रीराम प्रभूनं राम सेतू बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. श्रीराम प्रभू तसेही गेले असते, एक बाण मारला असता तर त्या ठिकाणी समुद्राचे 2 भाग झाले असते. परंतु भगवान श्रीराम प्रभू एवढे दयाळू आहेत, त्यांना वाटलं मी या ठिकाणी बाण मारला असता या समुद्रामध्ये जे जीव जंतू आहेत ते या बाणामुळे मरण पाहत होते. म्हणून श्रीराम प्रभूनं त्या ठिकाणी एक राम सेतू बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना लंकेत जायचं होतं युद्ध करण्यासाठी. म्हणून कोणतंही ते कार्य, युद्ध असो किंवा कोणतं कार्य असो, शुभ कार्य करण्यासाठी श्रीराम प्रभू भगवान शिवजीची पहिले आराधना करत असत. म्हणून भगवान श्रीराम प्रभूंनी रामेश्वरम येथे भगवान रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची त्यांनी स्थापना केलेली आहे. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी रामेश्वरम येथे भगवान शिवजी प्रगट झाले, म्हणून त्याला नाव पडले रामेश्वरम ज्योतिर्लिंग. बोला भगवान रामेश्वरम की जय. हर हर महादेव. अशा तऱ्हेनं आज 7 दिवसापासून शिव महापुराण सप्ताह या ठिकाणी चालत आला. रोज असं आनंदाचं वातावरण होतं. असं वाटत होतं की या ठिकाणी की दिवाळी आहे. रोज असं रोषणाई, हे दिवसा शिवमहापुराण, संध्याकाळी हरिपाठ, खूप असं आनंद या शिलवाड्या नगरीमध्ये खूप असं आनंद, असं म्हणजे प्रसन्न वातावरण आता असं वाटते. आणि उद्या आपला काला होणार आहे, उद्या महाप्रसाद आहे, उद्या पुरणपोळीचा महाप्रसाद आणि उद्याची तयारी आपले सर्व या कार्यकर्ते या ठिकाणी रात्र दिवस झटत आहे. आणि त्यासाठी उद्या सकाळी आपल्या गावामधून सकाळी 8 वाजता मिरवणूक निघेल आणि मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर 2 वाजता महाप्रसाद राहील. तरी आपण या ठिकाणी सर्व माता भगिनी सर्व आपापल्या दारापुढे रोज मस्त स्वच्छ करून पाणी मारून रांगोळ्या काढा. कारण आपल्या गावामध्ये आजूबाजूचे सर्व भाविक भक्त येत आहे. आपल्या गावाचं नाव तिकडे कोसो कोसो दूर चाललेलं आहे. आपापल्या दारापुढे आपण उन्हाचे दिवस आहे, प्रत्येकानं गुंड भरणं घेऊन गिलास घेऊन पाणी पाजा, लोकांची सेवा करा. आणि नंतर लोक म्हणतील नाही बा या नगरीचे लोक आहे का नाही, पुरणपोळ्या पाणी किती सेवा करतात, आहे का नाही. महाराज आरतीची तयारी करा. जय
नाव किनारे लगाव प्रभु जी नाव किनारे लगाव ओ, नाव किनारे लगाव प्रभु जी नाव किनारे लगाओ 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 नदिया गहरी नाव पुरानी नदिया गहरी नाव पुरानी डुबत तरावदा प्रभु जी डुबत तरावदा प्रभु जी नाव किनारे लगा ओ नाव किनारे लगा प्रभु जी नाव किनारे लगा प्रभु जी नाव किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ।